नमस्कार, मी ॲडव्होकेट सागर पारदे. मी एस-आर-ए मध्ये प्रॅक्टिस करत आहे. आज मी तुम्हाला एस-आर-ए मध्ये ॲनेक्स 2 म्हणजे परिशिष्ट 2 या कायद्याविषयी माहिती सांगणार आहे. एस-आर-ए मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियम 1971 या कायद्याअंतर्गत ॲनेक्स 2 म्हणजे परिशिष्ट 2 बनवले जाते. तर आपण समजून घेणार आहोत की ॲनेक्स 2 हे काय आहे. ॲनेक्स 2 हे एस-आर-ए मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र मानले जाते. जसे की अर्बन एरियामध्ये म्हणजे शहराच्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड असते. ज्या प्रॉपर्टी कार्डवर ज्या व्यक्तीचं नाव असतं त्यालाच त्या जमिनीचा मालक हे असे समजले जाते. त्याचप्रमाणे रुरल एरिया म्हणजे ग्रामीण ह्या ठिकाणी सातबारा असतो. त्या ज्या सातबाऱ्यावर ज्या व्यक्तीचं नाव असते त्यालाच त्या जमिनीचा मालक मानलं जातं. त्याचप्रमाणे झोपडपट्टीमध्ये ज्याचे ॲनेक्सवर नाव असेल, ज्याचे परिशिष्ट 2 वरती नाव असेल त्याला त्या झोपडीचा मालक असे समजले जाते. त्यामुळे एस-आर-ए मध्ये ॲनेक्स 2 म्हणजे परिशिष्ट 2 हे अत्यंत महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट मानले जाते. तर ॲनेक्स 2 हे सक्षम प्राधिकारी एस-आर-ए मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मार्फत ज्या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे ॲनेक्स 2 बनवण्यासाठी त्यांना सक्षम प्राधिकारी असे म्हटले जाते. सक्षम प्राधिकारी हे उपजिल्हा अधिकारी दर्जाचे अधिकारी असतात. त्यांच्या मार्फत ॲनेक्स 2 हे बनवले जाते. प्रकल्पाची स्वीकृती मिळाल्यानंतर म्हणजे प्रकल्प मंजूर झाल्यानंतरच ॲनेक्स 2 हे बनवले जाते. ॲनेक्स 2 बनवण्यासाठी संस्थेमार्फत विकासकामार्फत झोपडीधारकांचे कागदपत्र हे एस-आर-ए मध्ये सुपूर्द केले जाते. जसे की ज्या झोपडीधारकांकडे झोपडीचे कागदपत्रे आहेत ते एस-आर-ए मध्ये सुपूर्द केल्यानंतरच ॲनेक्स 2 बनवले जाते आणि त्यानुसारच झोपडीची पात्रता ही सक्षम प्राधिकारी यांच्या मार्फत ठरवली जाते. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ॲनेक्स 2 मध्ये काही दोष निर्माण झाल्यास कुठे अपील करायचे, कुठल्या अपिलेट अधिकाऱ्याकडे, कुठल्या न्यायालयामध्ये अपील केले जाते हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत.